आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तक संघटनेच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। वाढीव प्रोत्साहन रक्कम, थकबाकी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेसह विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी निवेदन दिलं। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आम्हाला का बरं तुम्ही असा त्रास देताय? मार्च 2025 मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेली वाढीव प्रोत्साहन रक्कम तत्काळ अदा करावी, 1 वर्षाची थकबाकी द्यावी, शासन आदेश त्वरित काढावा, निश्चित प्रोत्साहन रकमेवरील अटी रद्द कराव्यात, तसंच आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन लागू करावी अशी मागणी करण्यात आली। शासनानं घोषणा करूनही अद्याप वाढीव मानधन मिळालं नाही असा आरोप आंदोलकांनी केला। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करू असा इशाराही आशा वर्कर संघटनेनं दिलाय। शासनाने जे आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकारने आशाचं मानधन वाढवून 2,000 वरून 3,500 रुपये केलेलं आहे, हे त्यांनी राज्यसभेत लोकसभेतही सांगितलं, पण अक्षरशः आतापर्यंत आमच्या खात्यावर 1 रुपया जमा झालेला नाही। तर अशा खोट्या आश्वासन देऊन आम्हाला भूलथापा देऊन भुलवणं बरोबर नाही, कारण आमचं काम हे तळागाळात आहे। तळागाळात असल्यावरही आम्ही माता मृत्यू, बालमृत्यू या सगळ्या बाबतीत आतापर्यंत 100% खरं ठरलेलं आहोत। आम्ही आता काहीच होऊ देत नाही। तर अशा आमचं कार्य चांगलं असूनही आम्हाला का बरं तुम्ही असा त्रास देताय? आणि एवढी महागाई वाढत चाललेली आहे, त्या महागाईनुसार तुम्ही मानधन वाढ केलीच पाहिजे अशी आमची आग्रहाची सरकारला विनंती आहे। आणि अशा खोटे आश्वासन देऊन आता याच्या पुढे चालणार नाही।